कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू आज जे काय वागलीस ना त्याच्यामुळे मी खूप हर्ट झालेलो आहे. मी अनु, तू अशी का वागलीस माझ्याबरोबर? अभि, मी सांगणारच होते तुम्हाला, पण सगळं इतकं अचानक झालं ना, मला कळलंच नाही कसं सांगू. पण खरंच सांगते, मी सांगणारच होते तुम्हाला की आज मला कळलं की तुझा ऍक्सिडेंट झालाय. तुला माहित नाही मला कसं वाटत होतं लीला, काळजी वाटली तुझी. तुला काय झालंय काय कळत नव्हतं मला. नो आयडिया व्हॉट आय वॉज गोइंग थ्रू. खूप वरीड हो तुम्ही. नाही साहेब, इथे कोणीच नाही आहे. मगाशी एका बाईचा ऍक्सिडेंट झाला होता इथे. कदाचित त्यांचाच फोन पडला असेल. काय? सर प्लीज सर, काम डाऊन. लीला मॅडमचं ऍक्सिडेंट नाही झालंय. ते ना ज्यांचा ऍक्सिडेंट झालंय त्यांना इथे घेऊन आलेत उपचारासाठी. म्हणजे एजेंना अंतराताईंबद्दल काहीच माहिती नाहीये. लीला, मी तुझ्याशी बोलतोय. काय तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही? यू नॉट हर्ट राईट? नाही, मी ठीक आहे. त्या बाईला तू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेस, ती ठीक आहे? अभि, त्या बाई अंतराताई आहेत, पण हे सत्य कसं सांगू मी तुम्हाला? नीला, मी तुला काहीतरी विचारतो, ती बाई ठीक आहे? हा अभि, ती बाई ठीक आहे, पण ती बाई कोण आहे? बाबा, आजीला जाग आली आणि नीलाला खाली बोलवलंय. झाली, आईला भेटून या. आपण बोलू नंतर. आजी, आजी, तुम्ही बोलवलं? तू आश्रमात आली होतीस? तू आश्रमात आली होतीस का लीला? आजी, आपण नंतर बोलूया ना. तू आश्रमात आली होतीस का सांग. हो का? अच्छा, आता तुम्ही आराम करता का? आपण बोलूया ना नंतर आराम. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये लीला. तू आश्रमात आली होतीस का? आजी, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. गेले कित्येक दिवस तुम्ही टेन्शन मध्ये आहात, अस्वस्थ आहात.
आम्ही तुम्हाला विचारलं पण तुम्ही काहीच सांगितलं नाही. तो कोणतरी बाई कुठेतरी भेटली असं काहीतरी बोलत होता. मी त्या दिवशी पण विचारलं होतं ना तुम्हाला, पण तेव्हा सुद्धा फक्त माझ्या मनाच्या समाधानापुरतं काहीतरी उत्तर दिलं तुम्ही मला. त्यामुळे मला तुमच्या मागे आश्रमात यावं लागलं. आजी तुम्ही मला का नाही सांगितलं की त्या दिवशी देवळात तुम्हाला ज्या बाई भेटल्या होत्या त्या अंतराताई होत्या? तू हो, मी अंतराताईंना भेटले. अंतरा, अगं अशी एकटीच का बसली आहेस? आता काय, एकटेपणाची सवय करून घ्यावी लागेलच ना. अगं असं का बोलतेयस? काही नाही, इतकी वर्ष स्मिता होती ना माझ्या सोबतीला. आज ती गेल्याने अचानक खूप उदास वाटायला लागले. अगं साहजिकच आहे ना, इतक्या वर्षाची मैत्री तुमची, ती अचानक अशी तिच्या घरी गेली. तुला एकटं वाटणारच, पण होईल, हळूहळू सवय होईल तुला. लताताई, हे हे असंच किती दिवस चालायचं? म्हणजे स्मिताला जसं तिचं हक्काचं कुटुंब मिळालं तसं तसं मला माझं कुटुंब कधीच मिळणार नाही का? आणि मिळणारच नसेल तर मग या जगण्याला अर्थ तरी काय? अगं असा विचार नको करूस तू. असं का विचार करतेस तू? अगं आम्ही सगळे आहोत ना, आणि तुला कधीही काहीही वाटलं ना तर माझ्याशी बोल, पण असा विचार नको करूस. आजी, मला इतका त्रास होत होता, मग तुम्ही अंतराताईंबद्दल एजेंना का नाही सांगितलं? का सगळं लपवून ठेवलं? का? हे नाही सांगणार आहे अभिरामला. आजी, मी कधीच नाही सांगणार अभिरामला. आणि तूही सांगायचं नाहीयेस. या घरामध्ये अंतराळ जिवंत आहे हे सत्य कधीच कुणालाही कळतं कामा नये. आजी हो, काय बोलताय तुम्ही? हो, त्या अंतराताई आहेत. हे सत्य आपण एजंट पासून लपवायचं? त्यांचं सर्वस्व होत्या अंतराताई, त्या एजंट पासून त्या कधीतरी परत येतील. ह्या एका आशेवर ते स्वतःची इतकी वर्ष झगडत होते. आजी, त्यांचं मने मानायला तयारच नव्हतं की अंतराताई त्यांना सोडून गेले. आणि बघा ना, आज त्यांचं मन जिंकलंय आजी. अंतराताई परत आल्यात. आणि तुम्ही म्हणताय की आपण एजेंना सांगायचं नाही? हो अंतराताई, पहिलं प्रेम आहे त्यांच्या. आपण कोणच त्यांच्यामध्ये येणार आहे नाही. आपण हे सत्य एजंट पासून लपवू शकत नाही. आपल्याला लपवावं लागेल बा. हळू बोल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.